नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज साळुंके आपलं या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पृथ्वीचे फिरणे या पाठावर आधारित महत्त्वाचे मुद्दे अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम परिवलन अक्ष। पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती किंवा आसाभोवती परिवलन करते। 2. पृथ्वीचा आस किंवा अक्ष कललेला असतो। आपण चित्र पाहू शकता। पृथ्वी गोलामध्ये आपण पाहू शकतात की पृथ्वीचा अक्ष कशा पद्धतीने कललेला आहे। उत्तर व दक्षिण ध्रुव। अक्षाच्या एका टोकाला उत्तर ध्रुव तर दुसऱ्या टोकाला दक्षिण ध्रुव आहे। 2 ध्रुवांना जोडणारी रेषा म्हणजेच पृथ्वीचा अक्ष। नॉर्थ व साऊथ या 2 दिशांना जोडणारा अक्ष। तसेच विषुववृत्त। उत्तर दक्षिण ध्रुवांच्या मध्यभागी पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त म्हणतात। विषुववृत्ताच्या उत्तरेकडील गोलार्धाला उत्तर गोलार्ध तर दक्षिणेकडील गोलार्धाला दक्षिण गोलार्ध असे म्हणतात। पृथ्वी गोलाच्या साहाय्याने आपण सहजरित्या दोघं गोलार्ध पाहू शकता। पृथ्वीचे परिवलन। पृथ्वी गोलावर दिसणारा उजेड म्हणजे दिन या प्रयोगाची मांडणी आपण पाहत आहात। हा प्रयोग आपण सहजरित्या घरी करू शकतो व समजून घेऊ शकतो। तसेच पृथ्वीचे परिवलन। सूर्याचा उजेड पृथ्वीच्या ज्या भागावर पडतो तेथे दिन व जेथे तो उजेड पडत नाही तेथे रात्र असते। पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। तिच्या या परिवलनाच्या वेळी पृथ्वीवरचे निरनिराळे भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात व ते नंतर अंधारात जातात। हा प्रयोग आपण बघू शकता व स्वतः करूही शकता। तसेच दिवस। परिवलनाच्या एक सूर्योदय ते पुढचा सूर्योदय या कालावधीलाच दिवस असे म्हणतात। तास। दिवसाच्या कालमापनासाठी 24 समान भाग केले जातात। यातला एक भाग म्हणजे 1 तास। आपण हे समजून घ्यायला हवं। 1 तास म्हणजे काय। परिभ्रमण। पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवतीही फिरते, यालाच परिभ्रमण असे म्हणतात। वर्ष। पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला 1 वर्ष असे म्हणतात। एका वर्षात 365 दिवस आणि 6 तास असतात। आपण छायाचित्रात पाहू शकता की कशा पद्धतीने सूर्याभोवती पृथ्वी व इतर ग्रह प्रदक्षिणा घालताना दिसतात। लीप वर्ष। ग्रेगरियन दिनदर्शिकेत एका वर्षाचे 365 दिवस मोजले जातात। पृथ्वीचे परिभ्रमण 365 दिवस 6 तास असते, त्यामुळे प्रत्येक वर्षात 6 तास कमी मोजले जातात। असे 4 वर्षात 24 तास म्हणजेच 1 दिवस कमी मोजला जातो। हा दिवस फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29वा मोजला जातो। ज्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29 दिवस असतात त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात। लीप वर्ष हे 366 दिवसांचं असते। बदलता दिनमान। बदलता दिनमान पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आणि कललेल्या आसामुळे तसेच दिनमानामध्ये फरक होतो। उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध यामध्ये 22 मार्च ते 23 सप्टेंबर व 23 सप्टेंबर ते 22 मार्च हा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे। याच वेळेस उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये दोघांमध्ये कोणता फरक जाणवतो, कोणता फरक आहे हे आपल्याला या चार्टवरून दिसत आहे। आपण चार्ट वाचू शकता।
उदाहरणार्थ उत्तर गोलार्धात जर दिन मोठा असेल तर त्याच वेळेस दक्षिण गोलार्धात दिन लहान असतो. तसेच ऋतूमध्येही या ठिकाणी फरक आपल्याला पाहायला मिळतो. हे आपण सर्व व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे. ऋतू व उपऋतू. भारतातील प्रमुख ऋतू उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उपऋतू वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर या उपऋतूंनी ऋतुचक्र बनते. आपल्या देशात सण उत्सव ऋतूंप्रमाणे साजरे केले जातात. आपण छायाचित्रात पाहू शकता की आपले भारतातील प्रमुख 3 ऋतू उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे आपण पाहू शकतात. यानंतर पौर्णिमा, ज्या दिवशी चंद्राचा भाग पृथ्वीकडे असतो व तोच भाग सूर्याकडेही असतो, त्याच दिवशी चंद्राच्या संपूर्ण भागावर सूर्यप्रकाश पडल्यासारखे दिसते. या दिवसाला पौर्णिमा असं म्हणतात. आपण छायाचित्रात पाहू शकतात की कशा पद्धतीने चंद्र लहान, नंतर मोठा आणि अखंड चंद्र आपल्याला पाहायला. अमावस्या, ज्या दिवशी चंद्राच्या भागावर पडलेला प्रकाश पृथ्वीवरून दिसत नाही, त्या दिवशी आपल्याला पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही आणि याच दिवसाला अमावस्या म्हणतात. अमावस्यानंतर परिभ्रमण कक्षेत चंद्र जसा जसा पुढे सरकू लागतो तसा तसा त्याचा प्रकाशित भाग मोठा होत जातो. पौर्णिमेनंतर चंद्राचा प्रकाशित भाग लहान होत जातो आणि नंतर आपल्याला चंद्र दिसत नाही. यालाच अमावस्या असं म्हणतात. शुक्ल पक्ष. अमावस्येपासून पौर्णिमेची स्थिती येण्याचा 14 ते 15 दिवसांचा काळ म्हणजे शुक्ल पक्ष. तसेच कृष्ण पक्ष पौर्णिमेपासून अमावस्या येईपर्यंतचा 14 ते 15 दिवसांचा काळ म्हणजे कृष्ण पक्ष. हे आपण नेहमी लक्षात ठेवणे गरजेचं आहे. यानंतर चंद्रमास. एका अमावस्येपासून पुढची अमावस्या येण्याचा 28 ते 30 दिवसांचा काळ म्हणजे चंद्रमास. तसेच तिथी. तिथी म्हणजे काय? चंद्रमासातला प्रत्येक दिवस अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंतचा 14 ते 15 प्रत्येक दिवस म्हणजे तिथी. हेही तेवढंच महत्त्वाचे आहे. धन्यवाद.